श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? तर मी एक व्हिडिओ टाकला होता, मुंबईच्या माणसाची गावी येऊन झालेली व्यथा काय असते ती तुम्हाला सांगितली होती माझ्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ माझा 1.75K गेला आहे. तर तुम्ही असंच माझ्यावर प्रेम असू द्या, तुमचं माझ्याचं प्रेम. तर आम्ही काय सांगावं, तुमच्या खूप कमेंट आल्या, मला चांगल्या आल्या कमेंट की हिंमत हरवू नका, धंदा होईल तुमचा रिक्षाचा, तुम्ही भाजी पिकवा, भाजी लावा. तर मी तुमचं ऐकून वांग्याची भाजी लावली आहे, ते झाडं पण आणून लावले तिथे, गोंड्याची कोणती ती गोंड्याची आहेत आणि प्राजक्त आहे, जास्वंद आहेत. तर बघा, तुमच्या खूप कमेंट आल्या होत्या मला चांगल्या, की कमीत कमी 400 ते 450 कमेंट आल्या आहेत. आणि त्या सर्वांना मी रिप्लाय दिला आहे आतापर्यंत. तर खूप चांगले कमेंट आल्या. तर असंच माझ्यासाठी प्रेम असू द्या. आणि बघा, तुम्हाला दाखवतो मी काय मागवलं ते. आता झाड कामासाठी आपल्याला हे लागतं, हे नावामध्ये माहिती नाहीत, पण आता आपण याचा बघूया काय उपयोग होतो ते. आणि हे शिजर मागवले, तर ते पानं असतात ना वरची, ते पानं कापायला, ती पानं अशी घ्यायची, त्याचे लाव खायचं, याचा लाव असं काढायचं. आणि जे आपल्याला नको असते पानं, काही पानं इथे आपल्याला नको येतो, तो पानं असं कापायचं. तुम्ही बघू शकता, इथे जास्वंदाची झाडं आहेत. तर जास्वंदाच्या पाण्याची काय पाण्यामध्ये नको असते नाही, ही वरची पानं अशी ती काढायची या सीझरने. तुम्ही बघा, अशी ती कापते. जास्त मोठी अशी ती कापणार नाही, छोट्या ज्या फांद्या असतात त्या कापतात. आणि जर जास्त फांद्या असतील तर मग पाणी जास्त लागतं, मग ती फुलं येत नाहीत. आणि बघा, कढीपत्ता लावला मी इथे, हा कढीपत्ता आहे. आता आपण कढीपत्त्याला आपण व्यवस्थित करूया. आधी बघा काय करायचं ते, आधी असं हे घ्यायचं, जर जागा घ्यायची आणि असं हे उकरायचं इथे. अरे बाबा, तुझं माती लागते यायला, ते मातीचं घेण्यासाठी हा हातच्या काय वाटतं, असं वाटतं मला. माती त्याला एक गोळा करण्यासाठी. मला त्याचं नाव माहीत नाही अजिबात, पण मी आता आणलं आहे ते तुमच्या सांगण्याने. तुम्ही सांगितलं की बागकाम करायचं, झाडं लावा, वांगी लावा, भेंडी लावा. ते भेंडी लावली मी, तर बघा असं हे करायचं. जर आपण याचं नीट काम करूया, मग बघा कसं वाटतं ते. काय लोकांना खूप चांगल्या कमेंट केले आहेत. हे बघा, तुझं कशी वाटते माझी ती, कशी वाटते बघा. आणि या दाखवतो मी, इथे आहे करवंदाचं झाड, ते असं आलं आहे आणि रानटे आहे ते. तर या तुम्हाला दाखवतो मी कसे आहे ते. हा प्राजक्त आहे इथे. असं कधी पाणी ठेवायचं नाही, कारण आतमध्ये डास जमा होतात, पाऊस पडते म्हणून ते पाणी जास्त जमा झाले. नाही बघा, हा प्रोजेक्ट आहे, ते फांदी आणली होती मी. आणि इथे मोगरा असतो तो आहे. आणि या जे मखमली दिसतं तुम्हाला, मखमली पण लावल्यात मी इथे. आणि आधी ती जुनी जास्वंद होती, त्या जुन्या जास्वंदीचे स्टिक असतात ते कापलेत मी, त्या स्टिक अशी लावल्यात, त्याच्यामुळे स्टिक दिसत आहेत. हे बघा, या पाठी दाखवतो तुम्हाला, म्हणजे पाठोपाठ या. तर आनंद हा आहे शोचा पीस आहे, इथे मखमल आहे. इथे हा आनंदच्या जागला येते आता लावलेला मी. ही जास्वंद आहे इथे गुलाबाचं झाड आहे, बघू शकता. आणि मानग्याचं कुंपण असतं, कारण आमच्याकडे पैसे नव्हते कुंपण टाकायला, मग माझ्या मामाने एक कुंपण बनवून दिलं आहे मला मानग्याचं. मानगे आणले मी 500 ते 800 रुपयाला. मग त्यांच्या मामाने मला फ्रीमध्ये करून दिलं काम कुंपणाचं. असे मामा माझ्या मदत करतो मला इथे. तर बघा या. आणि इथे आता याचं झाड लावलं मी, मामाने दिलं होते जी एक फांदी, ती लावली मी इथे. आणि बघा, हे जास्वंद आहे, ते निवडून आणलं होतं मी एकाकडून. का निवडून लावलं की कसं होतं, हे दुरी करायची, मग मच्छर येत नाहीत. ते मोठ्या वेळेला आपल्याला फायदा होईल. पुढे या.
पूर्ण जास्वंद आहे आमच्याकडे. तर देवाला फुलं पाहिजेत ना, पण जास्वंद बघा कशी आलीत ते आता. ही जास्वंद मस्त आले. आणि हे जे आहेत ते निवडून हे पण येते. आणि हे माझ्या 2 नंबर मामाचं झाड आहे सायाचं. आणि आंब्याचं झाड पण त्याचंच आहे इथे, हे बघा. आणि जे केळी पण त्याच्याच आहेत मामाच्या आमच्या 2 नंबरच्या. हे बघा इथे थोडीशी एवढी जागा येते. हे आलू इथे जास्त होतं आमच्या इथे, पण तो मी कापून टाकला त्याची, कारण ती जास्त मच्छर व्हायच्या म्हणून. आणि आपली तुम्हाला माहिती आहे टॉयलेटची टाकी आहे ती. आणि काय काय मला मित्राने सांगितलं की तुम्ही आलू लावा. तुमचा एक मी आलूचं हे पण लावलं आहे. हे बघा इथे आणून कांदा आणला होता, तो पण जगेल काही दिवसांनी. आणि मुंबईची आमची झाडं आहेत कोरपडची. आणि एकदा मी गेलो होतो रस्त्यावरती, तर मला ते भेटलं पपईचे झाड, ते उपटून आणलं होतं मी. आणि बघा जे वांगी लावली होती, वांग्याला कीड लागले. आता हे कीड झाले पाणी अशी काढून टाकायची असतात. आता ती कैची कापायची होती, पण हाताने दाखवतो मग आपण. ते कीड लागले. आणि इथे गोकुळ आहे बघा, स्नेल. आणि इथे आमची पाण्याची टाकी आहे. जेव्हा आम्ही इथं पाणी चढवायचं टाकी तेव्हा इथे ऑन करायचं. घरची टाकी आहे 200 लिटरची. त्याच्यामध्ये आपण पाणी होते सोडायचं ते सकाळी आलं की. हे बघा हा आहे आपला पपया. थोड्याशा इथं आमच्या केळी आहेत, मामाची आहेत, आमच्या आहेत. आणि हे जे दिसतात वांगी, आमची सासूबाईंनी भेट दिली आमच्या वांग्याची झाडं. बघा तुम्ही जाऊन बघा सासूबाईची वांग्याची भेट कशी आहे ती. आणि ते घेऊन या, ते घेऊन आलेत. हां आणि इथे आनंदाची झाडं इथे केळी आहेत मामाच्या. इथे परत दाखवून जाऊ दे. माझ्या भावाने कोकम दिलं होतं. हा कोकम आहे, असा कोकम वाटतं बघा. आणि काकडीचं बी वाटतं. आणि इथे मी आणला होता शेवगा, पण तो पाऊस एवढा मोठा आला, शेवगा लगेच का माहीत नाही. दाखवा इथे. इथे शेवगा आहे, इथे दिसतो तुम्हाला. तुझी मेला वाटतं तो. 200 रुपये पाण्यात गेले शेवग्यासाठी. आणि ही आहे म्हणजे मामाची लिंब, आमची नाही, माझी ती छोटीशी आहे बघा. आणि बघा लिंबीचं फूल दाखवतो ते बघा. हे लिंबीचे फूल, त्याचे लिंब लागतात. आणि ही लिंब एवढी मोठी होतात. मी दाखवते का लिंबू असे. आणि असे कलम केलेत मामाने, बुट्टी कलम म्हणतात त्याला. आता हे बुट्टी कलमनंतर तो असं कापण्यात येते आणि ते पिशवीमध्ये पण विकणार ते. मग ते कलम जातो 100-200 रुपयाला. आणि इथे लिंबू आहे ते बघूया आपण. लिंब काही दिसत नाहीत, त्या दिवशी होता लिंब पण कोणी घेऊन गेला माहीत नाही. अरे बघूया आता. आणि माझी मुंबईची लिंब आहे. आता आपण इथं काम करूया आधी. त्याआधी मागवलं मी मुंबईतून आणते लिंब. माझ्या 4 वर्षाची आहे, पण आमची लागत नाही. हे असं जसं माती टाकायची होती, जगेल का माहीत नाही. आता कुंडीमध्ये होती ना, म्हणजे कुंडीसारखी द्यायची अजून छोटीशी. त्याला खतबीट काय नाही टाकलं आपण. आणि हा आहे आमच्या मामाचा चिकू. मामाचा चिकू आहे तो चिकू. तर मामाचं एक घर आहे ते आमच्या. शेवटचं मामा आहे, शेवटचा नंबर मामा आहे, लास्ट नंबर. त्याचं घर इथे आहे पाठी. त्याचा बगीचा खूप मोठा आहे. हां आणि इथे लिंब बघा आले. लिंब काय दिसत नाहीत अजून. ते पेरूचं झाड आहे, पेरू येते. त्याच्या मामाची झाड आहेत, आमची नाहीत. तुम्हाला वाटतं हां लिंब दिसता बघा. हा बघा लिंबू. अजून हा छोटा पिल्लू आहे. हा छोटा पिल्लू आहे अजून. हा याच्यापेक्षा एवढा मोठा होतो लिंब. आता एकच दाखवतो इथे. तो जपून ठेवला पाहिजे, कोणती घेऊन जाईल. तो जपून ठेवला आहे मी आता. आणि चिकू बघा आलेत. तर पाऊस जास्त लागला म्हणून ते चिकू पडले खाली. असते ती खाऊन टाकते खाली कच्चे चिकू. हे बघा. आणि चिकू आले छोटे छोटे.
मग दाखवूया आपण. इथे बघा, इकडे आहे, इकडे इकडे हे छोटी चिकू आहेत. कशी वाटेल बघा. आणि ती मनी मेव आहे आमची नाही मामाचीच आहे. तर अख्ख्या बघायची घाबरते ती तरी पण येते. आणि बहुतेक घेवडा आहे होता इथे. ते काय ते घेवडा वगैरे टाकलेलं आहे. तो तर आला की बघूया आपण कोणतं झाड आहे ते. इथे पण झाडं आहेत. काकडे काय माहीत नाही. लागलो बघ चिकू. तर तिथे बहुतेक हा घेवडा असेल, नक्की मला कोणतरी माहीत नाही. आणि इथे आंबा आहे. आणि तिथे आतमध्ये बघा तुम्हाला बघू शकता हळदीची पानं आहेत ती. रताची रोपं आणि कढीपत्त्याचे झाड आहेत त्यांच्या. आणि हे त्यांची झाडं आहेत. आणि हे वेळ कोणतं तुम्हाला माहिती असेल, ब्लॅक पेपरचं आहे. ते आहे काळी मिरची झाड, मिरीचं झाड आहे काळी मिरीचं. ते बघतं बघा या आहे ते आलूच फळं छोटी छोटी दिसते का. हे बघा दिसत आहेत फळांची तो काजू आहे तिथे. बघा आणि इथे फाटी आहेत. फाटी फोडायची. गॅस भेटत नाही फाटी फोडायची, पण ते फाटी फोडायला माणूस भेटत नाही अजून. मग पुढे फोडूया आपण. नमस्कार मित्रांनो, माझा व्हिडिओ बघितलात तुम्ही त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असंच आमच्यावरती प्रेम असू द्या. आणि हा पण व्हिडिओ माझा 100K पर्यंत घेऊन जा हीच इच्छा आहे. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये.